काही फुलं हे जर आणि जे झाड आता हे जे आहेत खाली आलेले तर हे भरपूर दिवस झाले ह्याला येऊन काटेरी असतात थोडे आणि आतमध्ये ह्याच्या ज्या बिया असतात ना त्याची भाजी खूप छान होते. त्याला आमच्या इकडे खळबूट म्हणतात आणि काही ठिकाणी आमटी पण म्हणतात, भेंडीची आमटी. तर चला आजीकडून करून घेऊया आज. एवढी भेंडी आणलेली, एवढी आपल्याला लागणार नाही आज, पण असाही स्टॉकमध्ये शेजाऱ्यांना वगैरे देतात आम्ही. तर हे अशा प्रकारे ह्याच्यातली दाणे वगैरे काढून घ्यायची, आतमध्ये बिया असतात. असं फोडायच्या, हातानेच फोडायचं, ह्याला काही गरज नाही कशाची. तुमच्याकडे बतई काय असेल त्यानं तर चांगलंच आहे, पण शेतात काम करणाऱ्यांना काही अवघड वाटत नाही आहे. या आजी आहे, सगळ्या भाज्यामध्ये एकदम सुगरण आहे म्हणायचं. सगळ्या भाज्या आजीला मस्त जमतात. सामान थोडंच असतं पण हाताला खूप छानचं आमच्या आजीच्या. आम्ही बाई म्हणतो आजीला आमच्या. तर हे दाणे जे आपण आता काढलेले आहेत भेंडीमधले ते असे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आपल्याला. आणि लागणारे साहित्याची पण तयारी केलेली बघा. काय काय साहित्य लागतं तुम्हाला सांगतो. हे आत्ताच आपण कढीपाला आणलेला आहे. कढीपाला, कांदा एक चांगला कापून घ्या तुम्ही. शेजारी मिरची आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि हे आहे ते धन आहे, पूर्ण साबीत धन आहे, आणि हे कोथिंबीर आहे. आणि हे बाजूला आहे ते कूट म्हणतात, ह्याला कारळ्याचं कूट वापरतात ग्रामीण भागामध्ये. तुम्हाला ग्रामीण भागात तुम्ही जर राहिलेला असताल किंवा काही जेवण वगैरे केलं असेल तर वापरतात. तिळाचं पण कूट असतं, शेंगदाण्याचं पण कूट असतं, जे भाजीला थोडा घट्टपणा आणण्यासाठी, थिकनेस आणण्यासाठी वापरतात. आणि बाजरीचं पीठ पण वापरतात, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती चांगली जाड होईल, थिक होईल. तर चला बघूया आता हे भाजत आलेले. तर असं चांगल्या प्रकारे भाजलेलं असं उडायला चालू झालेलं आहे बघा. मग बंद करायचं आपण, एवढंच भाजून घ्यायचं. तर ह्याला काय करायचं, खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. तर हे असा खलबत्ता असेल तर चांगली गोष्ट आहे. मिक्सरमधून पण तुम्हाला उबडधोबड घेता येईल. मिरच्या वगैरे अशा निसून घ्यायच्या. आणि हे जे आहे ते बाजरीचे पीठ आहे, ह्याला पण आपण तव्यावर भाजून घेणार आहेत. मिरच्या भाजून घ्यायच्यात का? मिरच्या पण भाजून घ्यायच्यात आपल्याला अशा तव्यावर. हां घ्या. अशा मिरच्या भाजून घ्यायच्यात, जास्त पण नाही भाजायचं आपल्याला, तेल वगैरे पण नाही टाकायचं काही, कारण की भाजल्या की त्याचा जरा तिखटपणा कमी होतो. हे दुसरं पण जे मटेरियल घेतलेलं आपण ते पण भाजून घ्यायचं आपल्याला. तर ह्यासाठी आपल्याला तेल थोडं वापरायचं आहे. पहिल्यांदा कांदा टाकायचा. कांद्याला नाही का गरज तेलाची? कांद्याला पण तेलाची गरज नाही, फक्त भाजून घ्यायचं आहे. हरा असला तर चुलीत टाकायचा. हां. आणि चुलीवर जर आपण स्वयंपाक करणार असेल तर फोडायचा थोडा आणि चुलीच्या हारामध्ये टाकून द्यायचा, म्हणजे तो भाजतो चांगल्या प्रकारे. नंतर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा, उकळामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये टाकायचे. कांदा अशा प्रकारे ब्राऊन कलरपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चांगला धोर निघतो याच्यातून, ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला, आणि नंतर काढून घ्यायचा. धने जे घेतले होते आपण ते भाजून घ्यायचे, थोडं तेल टाकून. थोडं ब्राऊन झाले की लगेच काढून घ्यायचे, धने जास्त वेळ लागत नाही, तेल टाकल्यामुळे लगेच चांगल्या प्रकारे भाजून निघतात ते. हे बाजरीचं पीठ आहे, त्याची भाकरी पण करतात, आणि मटण चिकन बरोबर खूप छान लागते ही बाजरीची भाकर. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ग्रेव्हीसाठी हे बाजरीचं पीठ वापरू शकतो.
तव्यावर थोडं तेल टाकायचं आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत. पहिल्यांदा हे दाणे वगैरे जे आपण काढले आहेत भेंडीमधले ते असे कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये किंवा उकळीमध्ये नाहीतर मिक्सरमध्ये, पण खलबत्त्यातले उकळीतले छान लागतं चवीला. नंतर हे जे सगळं आपण मिश्रण घेतलेलं आहे, मिरची घेतलेली चांगली भाजून, नंतर कांदा चांगला भाजून घेतलेला आहे, हे धणे आहेत, हे सर्व एकत्र करून ह्याच्यामधून कुटून घ्यायचं आपल्याला डबल खलबत्त्यातून. आणि हे इकडे हे पीठ आपलं तयारच आहे. तर हे सगळं झाल्यावर एकदा पेस्ट तयार झाल्यावर मी दाखवतो. तर हे सर्व काय आपण साहित्य आता चांगल्या प्रकारे कुटून घेतलेले. तर ही आहे बघा कांदा आहे, त्याला चांगली पेस्ट करून घेतलेली आपण. हा आहे अद्रक आणि लसूण, हे धने पावडर जे आपण भाजून घेतलेली, हे मीठ चवीनुसार मीठ वापरा, हे आहे ते कढीपत्ता, कोथिंबीर, हे मिरची सगळी कुटून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे आपण, आणि हे ते जे भेंडीचे दाणे होते ते, आणि ह्याच्यामध्ये आहे एक आहे आपलं शेंगदाण्याचं कूट आणि हे आहे ते कारळ्याचं कूट. तर हे साहित्य एवढं आपल्याला तयार पाहिजे भाजी करताना. तर असं कढईमध्ये तेल घ्यायचं आपल्याला. बाई किती चमचे टाकायचं? 2. तर अशा मोठी पळी असेल तर 2 पळी टाका तुम्ही. आता 1 स्पून जिरे टाकून घ्या आणि ब्राऊन झाले की दुसरं सामान टाकायला चालू करायचं आपल्याला सगळं. कढीपत्ता टाकलेला आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली, कोथिंबीर, आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यामध्येच आपण हे असं मिरच्याचं कुटलेलं आणि जे आपण दाणे कुटले होते ते मिक्स केलेलं ह्याच्यामध्ये. थोड्या कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं सगळं. ती जुनी पद्धत आहे, आता गावाकडची पद्धत आहे, बघून घे. हे सगळं चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्या. हे शेंगदाण्याचं कूट आणि कारळ्याचं कूट मिक्स करून टाकलेलं आहे, आणि ही धना पावडर. एक तर तुम्ही तेलात पण टाकू शकता आणि वरून पण टाकू शकता, 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि ह्या भाजीला असा एकदम लाल कलर येत नाही बरं का, ही हिरव्या प्रकारचा एकदम अशी ग्रीन भाजी होती, जसं की हैदराबादी भाजी असतात तशा प्रकारे ग्रीन फ्लेवरमध्ये भाजी तयार होते. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. मी म्हणल्यासारखीच ग्रीन शेडमध्ये तयार झालेली आहे का भाजी. आणि आता टेस्ट तर एकदम नंबर 1 असणारच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेसिपी नक्की घरी तयार करून बघा एकदा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार.